महत्त्वाची बातमी। आम्ही सांगली जिल्ह्याचे वाघ ठाकरेंच्या समोरच विश्वजित कदमांनी सांगलीत हे वक्तव्य केलंय। विश्वजित कदमांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरे गटात नाराजी असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर जयंत पाटलांनीही विश्वजित कदमांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावलेले आहेत। विश्वजित कदमांकडून सांगलीऐवजी अचानक कोल्हापुरात ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे। तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। लोकांना असं वाटतं उद्धवजी की मी तुम्हाला उमेदवार दिला, मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा, ही सांगलीची जागा तुम्ही घ्या, असं मी कशाला सांगू? तुमच्या दोघातली चर्चा आहे। मी ही जागाही मागितलेली नव्हती, तोंडातनं ब्रश शब्दही काढलेला नव्हता, कारण मला 13-14 जागा पाहिजे होत्या। त्या माझ्या हळूहळू 10 वर आल्यावर मी त्या चिंतेत होतो। ठीक आहे, पण हा निर्णय झाला। एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या मागे उभं राहायचं। मला आठवतंय उद्धवजींचा स्वभाव असा आहे, एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल, पण त्यांचा निर्णय ते बदलेल।